तरी नितेश आणि नारायण राणे हे दोघे सुद्धा भाजपमध्ये आहेत। जिल्हा परिषदांचे 731 जागांपैकी आत्ताचे जे कल समोर आले त्यानुसार सर्वाधिक कलांमध्ये आपल्याला भाजपने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचा उल्लेख आपण आत्ताच केला। पहिला निकाल हाती आलाय। भाजपचे राजेश जाधव हे पंचायत समितीमध्ये विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। अर्थात इथे राणे पितापुत्रांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद आजमावणं आणि ती ताकद अधोरेखित करणं हे अर्थातच प्रतिष्ठेचं आहे। सिंधुदुर्गमधनं पहिला निकाल हाती आलेला आहे। पंचायत समितीत भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे। राजेश जाधव यांनी भाजपसाठी पहिला विजय नोंदवला। अश्विन, तर सिंधुदुर्गातनं आता निकालांचे अपडेट देखील येऊ लागलेत। मगाशी कल समोर आलेले होते, पाहावं लागलं आता पुढचे निकाल कोणाच्या बाजूने जातात। 135 कल सध्याच्या घडीला जिल्हा परिषदेचा विचार केला तर आपल्याकडे आलेले आहेत आणि भाजपने अर्धशतक ज्ञानदा पूर्ण केलेले आहे। सध्याचा विचार केला तर कलांमध्ये भाजप 50, शिवसेना 29, राष्ट्रवादी 28, काँग्रेस 12। सांगोला शहाजी बापूंची विजयी सलामी, शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत। शहाजी बापूंनी तिकडे विजयी सलामी दिली आहे। सांगोल्यातली निवडणूक दादा लवटे यांचा विजय झालेला आहे। सांगोल्याची निवडणूक अर्थातच शहाजी बापूंनी अतिशय प्रतिष्ठेची केली आणि त्यांनी विजयी सलामी सुद्धा दिलेली आहे। शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झालेला आहे। सिंधुदुर्गातनं एक निकाल हाती आलेला आहे, सांगोल्यामधनं निकाल हाती आलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक निकाल माढामधनं हाती आलेला सुद्धा पाहायला मिळत आहे। 135 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत, ज्यापैकी 50 जागांवरती भाजपनं आघाडी मिळवली। 29 जागांवरती शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी 28, 12 जागी काँग्रेस, ठाकरे सेना 10 जागी। तर रायगडचा विचार करता भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये एक प्रकारे काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरीमध्ये शिवसेनेनं 4 जागांवरती आघाडी घेतली। कोल्हापूरमध्ये काँग्रेसची आघाडी जागांच्या बाबतीत सर्वाधिक आहे, ती 5 जागांची आहे। परभणीमध्ये राष्ट्रवादी 6 आणि त्याखालोखाल ठाकरेंची शिवसेना आपल्याला पाहायला मिळते। आटपाडीमध्ये सेना उमेदवार जयदीप भोसले यांनी सुद्धा आघाडी घेतली। जिल्हा परिषदेमध्ये परभणीमध्ये राष्ट्रवादी 6, ठाकरे सेना 4, शिवसेना आणि भाजप प्रत्येकी 2 अशी आघाडी आहे। पण कलांच्या बाबतीत अश्विन, भाजपनं आपलं अर्धशतक पार केलेलं आहे। 51 जागांवरती भाजपची आघाडी आपल्याला दिसते। 51-29 म्हणजे भाजप आणि शिवसेना अर्थातच लीडवर आहेत। भाजप 51, शिवसेना 29, राष्ट्रवादी 28, काँग्रेस 12, ठाकरे सेना 10, इतर 6। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला अजून तरी कुठेही आघाडी घेता आली नाहीये। तिकडे संभाजीनगरमध्ये अजिंठा गट शिवसेनेने पहिला विजय नोंदवलाय। तर आता निकाल यायला लागलेत हळूहळू। आटपाडी जिल्हा परिषद खरसुंडी गटातला सेना उमेदवार आघाडीवर आहे। परभणीमध्ये राष्ट्रवादी 6, ठाकरे सेना 4, शिवसेना भाजप प्रत्येकी 2 जागी। तर तासगाव मांजर्डे जिल्हा परिषद राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आघाडीवर आणि त्यामुळे सध्याच्या घडीला आकडेवारी काय सांगते जिल्हा परिषदेची, तर भाजप 51 ठिकाणी, शिंदेची शिवसेना 29 ठिकाणी, अजित पवारांची राष्ट्रवादी 28 ठिकाणी, 12 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर, ठाकरेंची शिवसेना 10 ठिकाणी आघाडीवर। तर शरद पवारांच्या पक्षाला अकाउंट ओपन करता आलेलं नाही अजून तरी आणि इतरांच्या खात्यात सध्या 6 ठिकाणची आघाडी जाते। जिल्हा परिषदेचं हे चित्र समोर आलेलं 136 ठिकाणचं कलांचं। तर परभणीमध्ये राष्ट्रवादी 6, ठाकरे सेना 4, तासगावमध्ये राष्ट्रवादी शपथचे मोहन पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी आघाडी घेतली आहे। भाजप 6, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागांवर